नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके। आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे आपल्याकडे जे शुगरचे पेशंट असतात त्यांना इरेक्शनचा प्रॉब्लेम असतो। म्हणजेच काय, सेक्सची इच्छा फार होते, परंतु सेक्स करताना लिंगाला अजिबात ताठरता येत नाही। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे शुगरमुळे आपल्या वेन असतात किंवा रक्तवाहिन्या असतात, त्यामध्ये काय होतं, साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉल जमा होतं। कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे लिंगाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही। त्यामुळे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण शुगरमुळे आपल्या लिंगाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते सांगणार आहोत। मित्रांनो, जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच आपल्याला इरेक्शनचा प्रॉब्लेम माहीत होईल। शरीरामध्ये अशा काही रक्तवाहिन्या असतात, त्या हृदयाला रक्तपुरवठा करतात, मेंदूला रक्तपुरवठा करतात। जर आपल्याला शुगरचा त्रास असेल तर हृदयाला रक्तपुरवठा करणारी जी वेन असते किंवा आर्टरी असते, त्यामध्ये ब्लॉकेज तयार होतात। त्यामुळे आपल्याला अटॅक येतो किंवा ऑलचं ऑपरेशन करावं लागतं। कारण त्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये रक्त साठलं जातं। साहजिकच त्यांना हृदयामध्ये त्याची एंजिओप्लास्टी करावी लागते। त्याचप्रमाणे जर मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या त्यामध्ये जर ब्लॉकेज आले तर काय होतं, स्ट्रोक येतो आणि लकवा मारतो किंवा बेशुद्ध पडतो। त्याचप्रमाणे आपल्या लिंगाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये जर ब्लॉकेज आले तर आपल्या लिंगाला रक्तपुरवठा होत नाही। म्हणजेच काय, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या असतात, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या असतात त्या मोठ्या असतात, परंतु लिंगाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या छोट्या असतात। म्हणजे जर तुमचं शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर साहजिकच लिंगाला रक्तपुरवठा होणार नाही। लिंगाला जर रक्तपुरवठा झाला नाही तर तुम्हाला लिंगाला दगडी ताठरता येणार नाही। बहुतेक पुरुषांमध्ये शुगर वाढल्यामुळे लिंगाला इरेक्शन येत नाही। म्हणजेच काय, तुम्ही शुगर कंट्रोल ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे। शुगरच्या पेशंटमध्ये त्याचप्रमाणे नर्व म्हणजे चेतना, नर्वमध्ये एक प्रकारचं व्हिटॅमिन असतं, शुगर पेशंटमध्ये ते कमी होतं। शुगरचे जे औषध असतात त्यामुळे त्या व्हिटॅमिनची डिफिशियन्सी होते। म्हणजेच काय, तुम्ही विशिष्ट प्रकारचे जर व्हिटॅमिन घेतले आणि शुगर कंट्रोलमध्ये केली तर साहजिकच तुमच्या लिंगाला ताठरता येऊ शकते। आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पेशंट म्हणजे प्रत्येक जो शुगरचा पेशंट आहे त्याला लिंगाला रक्तपुरवठा होत नाही, कारण ते जेवणामध्ये साखर खातात, मैदा खातात, व्यायाम व्यवस्थित करत नाही। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ज्या पेशंटला शुगर आहे त्यांनी आहाराचे पथ्य पाळणं फार महत्त्वाचं आहे। पहिली गोष्ट, त्यांनी जेवणामध्ये साखरेचं प्रमाण अजिबात नसावं। म्हणजे साखर खाऊ नये, मैदा खाऊ नये, तेलाचे प्रमाण कमी करावं आणि व्यवस्थित व्यायाम करावा। ज्या पेशंटची शुगर कंट्रोलमध्ये आहे, ज्या पेशंटनी आपल्याकडे चांगली ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्या पेशंटला साहजिकच लिंगाला ताठरता येते। शुगरच्या पेशंटला कमीत कमी 3 महिने तरी इरेक्शन चांगले यायला वेळ लागतो। सुरुवातीला त्यांना लिंगाला ताठरता येते, हळूहळू लिंगाला ताठरता आल्यानंतर हळूहळू त्यांची शुगर कंट्रोल होऊन तुम्हाला इरेक्शन येते आणि तुम्हाला सेक्सचा आनंद घेता येतो। मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या लिंगाला ताठरता येण्यासाठी तुमचे आरोग्य व्यवस्थित असणे फार महत्त्वाचं आहे। म्हणजेच काय, लिंगाला जर रक्तपुरवठा व्यवस्थित झाला तर तुम्हाला इरेक्शन 100% येणार। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगायचं आहे, ज्या पेशंटला शुगर आहे त्या लोकांनी जर शरीराची काळजी घेतली, साहजिकच त्यांचं इरेक्टाईल डिस्फंक्शन बरा होतो। आपल्या दवाखान्यामध्ये जर तुम्ही आला
तर आपल्याकडे शुगर रिलेटेड सेक्सचे औषध आहेत. त्यामुळे तुमच्या लिंगाला रक्तपुरवठा चांगला होईल आणि तुम्ही सेक्स चांगला करू शकाल. इरेक्शनचे भरपूर प्रकार आहेत. शुगरमुळे किंवा व्हेनस लिकेज असेल किंवा सायकोलॉजी जर प्रॉब्लेम असेल, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सायकोलॉजीमुळे म्हणजे तुमचं मन जर नाराज असेल, तुम्हाला एन्झायटी असेल, काळजी असेल, दुःख असेल, त्याचा तुमच्या लैंगिक आयुष्यावर, तुमच्या पेनिसवर काय परिणाम होतो ते आपण सांगणार आहोत. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ज्या पेशंटला शुगरचा त्रास आहे त्यांनी लिंगाची स्वच्छता ठेवणं फार महत्त्वाचं आहे. लिंगाच्या पुढच्या बाजूला स्वच्छ पाण्याने धुवून त्याची योग्य काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर त्या लिंगाला चिरा पडतात, फंगल इन्फेक्शन होतं, ईस्ट फॉर्मेशन होतं. त्यामुळे जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं साहजिकच लिंग छोटं छोटं होत जातं. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे, आपल्याला शुगर जर असेल तर ती कंट्रोल ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्याबरोबर काही सेक्सचे औषधं जर घेतले तर 100% तुम्हाला सेक्सचा आनंद घेता येईल आणि तुम्हाला तयार होणारे वीर्य स्पर्म बाहेर पडेल आणि प्रोस्टेट ग्लॅंडला सूज येणार नाही. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.